कोकाटेंनी वाद हे समीकरण नवं नाहीये. याआधीही कोकाटे यांच्या वक्तव्यावरून वादात सापडलेत. पाहुयात त्यांची वादग्रस्त वक्तव्य. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्याला भेटत आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? म्हणजे रेग्युलर 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा. बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियासमोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा. सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं त्याबाबत? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे. परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाठरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाठरिकी आहे, ही तशी ओसाडगावचीच पाठरिकी आहे. पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं.